सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गामध्ये. आपण केमिस्ट्री सुरू केलं होतं आणि रसायनशास्त्रामध्ये आपला एक टॉपिक झाला होता अणुविज्ञान म्हणून, आणि आपण दुसरं द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर सुरू केला होता. यामध्ये मी एक फ्लो चार्ट काढला होता आणि त्या फ्लो चार्टमध्ये आपण काही गोष्टी शिकल्या होत्या, जशा की मूलद्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्यांचे प्रकार म्हणजे कोणते, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. इंग्लिशमध्ये सांगायचं तर एलिमेंट्स, आणि एलिमेंट्सचे टाईप्स कोणते तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. यांचा अभ्यास आपण केला होता. त्यानंतर आपण संयुग म्हणजे कंपाऊंड्स याबद्दल माहिती घेतली होती. आता याच्या पुढे आपण विद्यार्थ्यांनो मिश्रणाबद्दल बोलूया. तर मूलद्रव्ये आणि संयुगे याबद्दल कोणाला काही डाऊट विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा. काही विचारायचं असेल, काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मग आता आपण मिश्रण बघूया. तर हा जो मिश्रण आहे याला आपण इंग्लिशमध्ये मिक्सचर म्हणतो. मिक्सचर जे आहे याचे काही पार्ट्स आहेत, पण अगोदर मिक्सचर समजून घेऊया. मिक्सचर तसं मी तुम्हाला सांगितलं होतं, थोडं हिंट दिलं होतं, पण असं समजा की दोन किंवा अधिक मूलद्रव्य आणि दुसरं मूलद्रव्य, हे दोन मूलद्रव्य एकत्र येत आहेत, पण यांच्यामध्ये वजनी प्रमाण काही फिक्स नाही आहे. वजनी प्रमाण काही फिक्स नाही आहे म्हणजे हे कितीही प्रमाणात आपण घेऊ शकतो. ओके. दुसरी गोष्ट, यांच्यामध्ये आपल्याला हे दिसते की यांना रासायनिकरित्या आपण मिळवलेलं नाही आहे, म्हणजे यांच्यामध्ये कुठली केमिकल रिॲक्शन घडलेली नाही आहे. हे भौतिकदृष्ट्या फिजिकल अँगलने हे एकत्र आलेले मूलद्रव्य आहे. ओके. बरं, यामध्ये हा जो मूलद्रव्य असेल, जो कोणताही असेल, आणि हा दुसरा, हे मूलद्रव्य जेव्हा एकत्र येऊन मिश्रण बनवतात, तर मिश्रणामध्ये जे मूलभूत घटक आहेत या घटकांचे रासायनिक गुणधर्म काय असतात तेच असतात जे अगोदर होते. ओके. यांच्यामध्ये आपण रासायनिक गुणधर्म अगोदर जे होते तेच आपल्याला नंतरही पाहायला मिळतात. ओके. आता हे उदाहरणावरून समजू आपण की जसं आपण चिवडा बनवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळे घटक एकत्र करतो. ते घटक एकत्र करण्याच्या अगोदर त्या विशिष्ट घटकांची जर आपण चव घेतली, टेस्ट घेतली, तर ती चव आपल्याला अगोदरही तशीच मिळते, आणि मिश्रणामध्ये तोच घटक आपण खाऊन बघितला तर त्याची चव सुद्धा सारखी असते. जसं की एक उदाहरण घेऊया, शेंगदाणा, ग्राउंडनट हा अगोदर पण ग्राउंडनटच असतो, आणि मिश्रणामध्ये जेव्हा तो सामील होतो तर तो सुद्धा तेव्हा सुद्धा काय असतो, त्याच टेस्टचा असतो, म्हणजे त्याच चवीचा असतो. म्हणजे घटकांची रासायनिक गुणधर्म बदललेले नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण प्रमाण काही फिक्स ठेवत नाही. आपण शेंगदाणे जास्ती टाकू शकतो, कमी टाकू शकतो, तिखट जास्ती टाकू शकतो, कमी टाकू शकतो. तर मिश्रणामध्ये प्रमाणाला सुद्धा काही म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलू नाही शकत, कमी जास्त होत राहतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कशी की जे मिश्रण बनते यामधनं जे मूलभूत घटक आहेत ते मूलभूत घटक आपण इझिली भौतिक कार्य करून म्हणजे फिजिकल प्रोसेसेसने ते मूलभूत घटक आपण वेगवेगळे करू शकतो. जसं याचं सुंदरचं उदाहरण मी सांगितलं होतं त्या दिवशी की एक ग्लासमध्ये आपण जर 1 चम्मच मीठ टाकलं तर हे जे बनलं आहे हे काय आहे, तर हे आपल्याला दिसेल की हे एक मिश्रण बनलं आहे. आता मिश्रण आहे तर याच्यामध्ये मिश्रणाचे जे गुणधर्म आहेत ते सगळे लागू पडायला पाहिजे. तर खास करून सगळे गुणधर्म लागू पडतात. जो शेवटचा सांगितला तो असा
की आपण या मिश्रणामधून पाणी आणि मिठाला वेगळं करू शकतो. म्हणजे जे डिझॉल्व झालेलं मीठ आहे, जे विरघळलेलं मीठ आहे, त्याला आपण साध्या भौतिक प्रोसेसेसने आपण वेगळं करू शकतो. म्हणजे या पाण्याला तापवलं तर पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाईल आणि उरेल ते मिठाची पावडर उडेल. तर हे एक नॉर्मल काय म्हणू भौतिक प्रोसेस किंवा फिजिकल प्रोसेस आहे, ज्याद्वारे आपण मिठाला पाण्यापासून वेगळं करू शकतो. तर अशी जे कॉम्बिनेशन असते त्यांना आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना? त्यांना आपण मिश्रण म्हणतो. तर मिश्रणाची डेफिनेशन कळली विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांनो जरा एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? येस. मग या मिश्रणामध्ये आपल्याला 2 घटक किंवा 2 टाइप्स दिसून पडतात. मिश्रणामध्ये आपल्याला 2 टाइप्स दिसून पडतात. ते टाइप्स आता आपण बघूया. त्यामध्ये पहिला टाइप आहे मिश्रणामध्ये पहिला प्रकार येईल समांगी मिश्रण. आणि दुसरा प्रकार येईल विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण म्हणजे होमोजिनियस मिक्सचर. आणि विषमांगी म्हणजे हेट्रोजिनियस. मिक्सचर. आता यामध्ये आपण सर्वप्रथम समांगी पाहू. आता या समांगीमध्ये की नाही, या समांगी मिश्रणाचे टाइप्स नाही आहे. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये द्रावण म्हणतो. द्रावण म्हणजे काय म्हणतो याला आपण? सोल्युशन. तर समांगी मिश्रण काय असते? तर समांगी मिश्रणाचं उदाहरण समजताना थोडं आपण एक उदाहरणावरून घेऊ. सपोज करा आपल्याकडे 2 कप बिना साखरेचा चहा आहे. ठीक आहे, 2 कप बिना साखरेचा चहा आहे. आता एकामध्ये आपण 1 चम्मच साखर टाकली. तसंच दुसऱ्यामध्येही आपण 1च चम्मच साखर टाकली. फक्त काय केलं की या कपामध्ये जी साखर टाकली तर तिला आपण स्पूनने, चमच्याने असं स्टरिंग केलं, त्याला घोळून काढलं. पहिल्या कपामध्ये 1 चम्मच साखर टाकली आणि त्याला घोळून टाकलं आणि मग त्याला प्यायला सुरुवात केली. तर आता कसं तुम्हाला चहामध्ये साखरेचा जो गोडवा आहे तो कसा भासेल की पहिल्या सिपमध्ये म्हणजे पहिल्या घोटामध्ये चहा जितकी गोड होती, शेवटच्याही घोटामध्ये चहा तेवढीच गोड लागणार आहे. कारण ती जी साखर आहे ती साखर या चहामध्ये पूर्णपणे विरघळली आणि पूर्ण जागेवर इक्वली विरघळली. तर चहामध्ये आपल्याला साखरेचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी सारखं सापडतं है ना. जसं आपण नॉर्मली चहा बनवतो ना, तर त्यामध्ये आपण अगोदरच चहा शिजत असताना साखर टाकून देतो. तर तिथे आपल्याला दिसते की चहाचे जे सिप्स असतात किंवा घोट असतात तो प्रत्येक घोट सारखा भासतो, आपल्याला सारखा गोड भासतो. असं जेव्हा एखाद्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थामध्ये मिक्सचर होते, असं जेव्हा पदार्थ एकमेकात मिक्सचर होतात की त्यामध्ये एक घटक दुसऱ्या घटकामध्ये संपूर्णपणे इक्वॅलिटीने सर्वीकडे एकसारखा मिक्स होतो, अशा मिश्रणाला आपण कोणतं मिश्रण म्हणतो? समांगी मिश्रण म्हणतो. म्हणजे होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. म्हणजेच त्याला आपण द्रावण सुद्धा म्हणतो. पण आता दुसऱ्या कपामध्ये काय केलं आपण? 1 चम्मच साखर टाकली आणि त्याला न घोळता, न स्टरिंग करता त्याला आपण तसंच काही वेळानंतर पिण्याचा प्रयत्न केला. तर पहिला घोट कमी गोड वाटेल,
दुसरा घोट जास्ती गोड वाटेल आणि गोडपणा असा एक एक घोटानंतर वाढत जाईल. एक एक सिप नंतर आपल्याला स्वीटनेस वाढताना दिसेल. म्हणजे आपण काय म्हणू की साखर यामध्ये परिपूर्णपणे मिश्रित झालेली नाही. तर असं जेव्हा होते की एखादा पदार्थ दुसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये पूर्णपणे संपूर्णपणे योग्य प्रमाणात सगळीकडे मिक्स झालेला नसतो, तेव्हा त्या मिक्सचरला आपण हेट्रोजिनियस मिक्सचर किंवा विषमांगी मिश्रण असं म्हणतो. ठीक आहे. विषमांगी मिश्रणाचे 2 प्रकार आहेत, ते नंतर आपण पाहूच. पण मला सांगा, समांगी आणि विषमांगी हे कळून आलं विद्यार्थ्यांनो? एकदा रिप्लाय करा. समांगी आणि विषमांगी. बरं, या समांगी मिश्रणामध्ये 2 घटक असतात, कमीत कमी 2 घटक असतात. एक घटक म्हणजे कोणता? एक घटक म्हणजे आपण समांगी म्हणजे द्रावण असते. याचा एकच नाव आहे, समांगी मिश्रण म्हणा किंवा द्रावण म्हणा. इंग्लिशमध्ये होमोजिनियस मिक्सचर म्हणा किंवा सोल्युशन म्हणा. यामध्ये 2 घटक असतात. 2 घटक कोणते? एक असतो द्रावक आणि एक असतो द्राव्य. याला आपण म्हणू सॉल्व्हंट आणि याला आपण म्हणू सॉल्यूट. सॉल्व्हंट आणि सोल्यूट. आता सॉल्व्हंट आणि सोल्यूट किंवा द्रावक आणि द्राव्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे काय असतात? तर हे 2 गोष्टी मिक्स होऊन सर्वीकडे समप्रमाणात मिक्स होऊन एक द्रावण बनवणार आहेत. त्याच्यात द्रावक काय? तर जो घटक जास्त प्रमाणात असतो, त्याला आपण द्रावक म्हणतो. घटक जो जास्त प्रमाणात असतो. आणि इथे द्राव्याला काय म्हणू आपण? घटक जो कमी प्रमाणात असतो. म्हणजे जसं उदाहरण घेतलं तर चहा आणि साखर, म्हणजे बिना साखरेचा चहा आणि त्यामध्ये नंतर साखर टाकली, तर हा जो चहा आहे हा आपल्याला जास्त प्रमाणात दिसेल आणि साखर आपल्याला कमी प्रमाणात दिसेल. तर आपण काय म्हणू की साखर म्हणजे द्राव्य सॉल्यूट आहे आणि चहा तो काय? द्रावक म्हणजे सॉल्व्हंट आहे. तसंच पाण्यामध्ये मीठ टाकतोय आपण, तर मिठाचं प्रमाण कमी असतं आणि पाण्याचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. तर तेव्हा आपण पाण्याला म्हणू सॉल्व्हंट म्हणजे द्रावक आणि मिठाला म्हणणार द्राव्य म्हणजे सॉल्यूट. तर यांच्यामध्ये जनरली आपल्याला असं दिसून येते की हा जो द्रावक असतो हा स्वतःमध्ये द्राव्याला म्हणजे सॉल्यूटला विरघळवून घेतो. आपल्यामध्ये स्वतःला काय करतो? विरघळवून घेतो. तर असे हे सॉल्यूट आणि सॉल्व्हंट असतात. म्हणजे उदाहरण लिहिलं तर याच्यामध्ये आपण पाणी लिहू शकतो आणि याच्यामध्ये आपण मीठ लिहू शकतो. तर हे द्राव्य आणि द्रावक असे असतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, द्राव्य आणि द्रावक समजून आलं तुम्हाला? हे काहीसं हार्ड नाही आहे, हे इझी आहे. हे करायला काही त्रासदायक नाहीच आहे. एकदा रिप्लाय करा सर्व. हॅव यू अंडरस्टूड? ओके 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 ओके. आता यामध्ये कसं असते की 2 प्रकारचे आपल्याला द्रावण मिळतात. द्रावण 2 प्रकारचे मिळतात. त्या मिळालेल्या द्रावणामध्ये द्रावक किती आहे आणि द्राव्य किती आहे, म्हणजे सॉल्व्हंट किती आहे आणि सॉल्यूट किती आहे, यावरून आपण काय करतो ते म्हणजे डिसाईड करतो की आपलं द्रावण कुठल्या प्रकारचं आहे. ठीक आहे. तर हे जे द्रावण आहे याचे 2 भाग पडतात. विरल
विरल म्हणजे डायल्यूट, आणि याला आपण सहनन म्हणतो, म्हणजे काय कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे वर्ड्स तर माहिती असतील, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड हे ऐकलेले वर्ड असतील, हे इंग्लिश वर्ड जास्ती फेमस आहेत. आता याच्यामध्ये काय दिसते द्रावणामध्ये, तर आपल्याला असं दिसते की जेव्हा बघा विरल केव्हा असतो, जेव्हा द्रावक जास्त आणि द्राव्य कमी. द्रावक जास्त आणि द्राव्य कमी असेल तर ते जे द्रावण बनेल त्याला आपण काय म्हणणार, विरल म्हणणार, म्हणजे डायल्यूट म्हणणार. म्हणजे असं समजा की 1 चम्मच मीठ 2 ग्लास पाण्यामध्ये घेतलं, तर आपण याला वाढवून दिलं, द्रावक म्हणजे सॉल्व्हंट वाढवून दिलं, पाणी सॉल्व्हंट आहे, तर काय झालं, ही पाण्याची मात्रा वाढवली. किंवा असं समजा एकच आपण ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलं, तर आपण काय केलं, द्राव्य कमी केलं, म्हणजे सॉल्यूट कमी केलं. तर जेव्हा द्रावक जास्ती असेल म्हणजे पाणी जास्त असेल, किंवा द्राव्य म्हणजे सॉल्यूट कमी असेल म्हणजे मीठ कमी असेल, तेव्हा जे टेस्ट आपल्याला येईल ती टेस्ट काहीशी कशी राहील, डायल्यूट राहील. डायल्यूट म्हणजे कसं की त्याच्यामध्ये आपल्याला खारटपणा कमी जाणवणार. तर अशा द्रावणाला आपण विरल किंवा डायल्यूट असं म्हणतो. पण याच्या अगदी उलट म्हणजे असं की जेव्हा द्रावक कमी असते आणि द्राव्य जास्त असतो, तेव्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मिळतं. ठीक आहे ना, कॉन्सन्ट्रेटेड द्रावण मिळतं. उदाहरणार्थ आपण जे खाद्यपदार्थ आहे, आपल्याला चाशणी म्हणतो आपण, चाशणी, गुलाबजामुनची चाशणी असते, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये साखर काय करतात, जास्त प्रमाणात टाकतात. ओके, म्हणून त्यामध्ये गोडवा अति जास्त असतो. गोडवा काय असतो, अति जास्त असतो. म्हणजे आपण या बाबतीत उदाहरण घेऊ, तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलं तर खारटपणा वाढेल, किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये आपण 2 चम्मच मीठ टाकलं तरी आपल्याला खारटपणा जास्त मिळेल. तर जेव्हा याचं प्रमाण काय असते, जास्त, आणि याचं कमी असते, तेव्हा कॉन्सन्ट्रेटेड, आणि जेव्हा याचं जास्ती असते आणि याचं कमी असते तेव्हा डायल्यूट. असं हे डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेडचा कन्सेप्ट आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी जे आहे त्याला वैश्विक द्रावक असं म्हणतो, म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो, वैश्विक द्रावक. ते म्हणण्यामागचं कारण हे आहे की हा जो पाणी आहे, या पाण्यामध्ये मॅक्सिमम पदार्थ विरघळतात, पुष्कळशे पदार्थ विरघळून जातात, तर त्याची विरघळवून घेण्याची क्षमता खूप अधिक आहे. तर म्हणून त्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात. पण विद्यार्थ्यांना सगळेचे सगळे पदार्थ पाण्यात विरघळत नाही. ओके, पण मॅक्सिमम विरघळून जातात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, वैश्विक द्रावक म्हणतो. तर पाणी हा एक वैश्विक द्रावक म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, ओके. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, द्रावणाचे प्रकार तुम्हाला कळून आले, डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड. स्टुडंट्स, व्हेरी गुड. आता यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं नाही समजायचं की द्रावक आहे म्हणजे तो लिक्विडच राहील, तसं नाही. द्रावक द्राव्य यांचे कॉम्बिनेशन काही पण बनवू शकतात. सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये यांचे कॉम्बिनेशन आपण काही बनवू शकतो. जसं बघा, तुम्हाला लिक्विड प्लस गॅस म्हणजे द्रवामध्ये वायू, द्रव आहे आणि त्याच्यामध्ये वायू मिक्स करतो. लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये वायू म्हणजे गॅस मिक्स करतो. असं कोणतं द्रावण आहे का? तर आहे. आपण बघा कोल्ड्रिंक्स पितो, कोल्ड्रिंक्समध्ये जे बबल्स असतात ते बबल्स काय, तर त्या पाण्यामध्ये, कोल्ड्रिंक्सच्या पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला कार्बन डायऑक्साईड आहे. तर पाणी त्यामध्ये काय राहील, पाणी राहील द्रावक,
गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय राहील, ते राहील द्राव्य. तर जेव्हा पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे लिक्विडमध्ये गॅस आपण मिक्स करतो तेव्हा ते लिक्विड गॅस कॉम्बिनेशनचं काय बनते, सोल्युशन बनते. ठीक आहे. द्रवात द्रव म्हणजे काय, असं येऊ शकते की आपण लिक्विडमध्ये लिक्विड मिक्स करू शकतो. लिक्विडमध्ये लिक्विड मिक्स करतो असं उदाहरण घ्यायचं असेल तर तुम्हाला आठवेल की आपण निंबू सरबत बनवतो. निंबू सरबतामध्ये आपण काय करतो, पाणी घेतो आणि त्यामध्ये निंबूचा लिक्विड रस मिळवतो. तर पाणी जास्त प्रमाणात असते म्हणून पाणी झालं द्रावक म्हणजे सॉल्व्हंट. निंबू रस जो कमी प्रमाणात आहे तो झाला द्राव्य म्हणजे सॉल्यूट. तर त्यामध्ये लिक्विडचं कॉम्बिनेशन दिसते. ओके विद्यार्थ्यांनो. तिसरा बघू आपण द्रवात स्थायू. द्रवात स्थायू म्हणजे काय, लिक्विडमध्ये सॉलिड. हे सगळे सॉल्व्हंट लिहितो आहे, इथे सगळे सॉल्यूट लिहितो आहे. लिक्विड सॉलिडचं कॉम्बिनेशन तर खूप चांगलं आहे, माहिती आहे आपल्याला. फिक्या चहामध्ये साखर, चहा म्हटला तर तो लिक्विड झाला आणि साखर म्हटली तर ते काय झालं, सॉलिड झालं. किंवा पाण्यात मीठ, तर हा तो कॉम्बिनेशन आहे लिक्विड सॉलिडचा कॉम्बिनेशन. त्यानंतर आपल्याला दिसेल आणखी एक उदाहरण, स्थायू द्रव. स्थायू द्रव म्हणजे सॉलिडमध्ये लिक्विड. आता हा काहीसा विरळचा कॉम्बिनेशन आहे. यामध्ये आपण काय करतो, सोन्यामध्ये कधी कधी काही कामानिमित्त पारा मिळवतो है ना. सोनं सॉलिड झालं, पारा काय झाला, लिक्विड झाला. आता हे गोष्ट वेगळी की जेव्हा आपल्याला हे मिक्सिंग करायचं आहे तेव्हा सोन्याला लिक्विडमध्येच आणावं लागतं. पण आपण नॉर्मल टेम्परेचरवरची गोष्ट केली तर नॉर्मल टेम्परेचरवर सोनं हे सॉलिड आहे आणि पारा म्हणजे मर्क्युरी हा लिक्विड आहे. तर हा एक एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक उदाहरण बघूया, सॉलिडमध्ये सॉलिड. सॉलिडमध्ये सॉलिड. सॉलिडमध्ये सॉलिडचं उदाहरण संमिश्रे. संमिश्र म्हणजे अलॉईज. दोन धातूंना आपण एकत्र करून काय करतो, एक तिसरा धातू बनवतो. दोन धातूंना एकत्र करून आपण जेव्हा तिसरा धातू बनवतो, म्हणजे तुम्हाला एक सिंपलचं उदाहरण सांगतो की आपण जे सोन्याचे दागिने वापरले जातात, आपण म्हणजे जे सोन्याचे दागिने वापरतो, अंगठी म्हणा किंवा काही गळ्यातलं म्हणा, जे काही दागिने असतील, तर सोनं प्युअर फॉर्ममध्ये घेतलं तर ते खूप काय, त्याची स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यामध्ये हार्डनेस खूप कमी आहे. म्हणजे इवन चांगली 10 ग्रामची अंगठी जर प्युअर सोन्याची असेल तर तिला आपण असं दाबून आपण त्याला तिचा शेप बिघडवू शकतो, पिचकवून टाकू शकतो आपण त्याला. कारण ते सोन्याची बनलेली असेल प्युअर, तर त्याच्यामध्ये काय आहे की स्ट्रेंथ किंवा ते काय म्हणू हार्डनेस हे कमी असतं. मग अशा वेळेस आपण काय करतो की त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये स्ट्रेंथ यावी, मजबूतपणा यावा, म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं तांब मिश्रण करतो. जसं तुम्ही हा प्रकार ऐकला असेल 24 कॅरेट वगैरे. हा जो 24 कॅरेट म्हटलं जाते, हा 24 कॅरेटचं जे सोनं असतं ते शुद्ध असतं. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा आणखी कुठलाही धातू मिश्रित नसतो. ओके. पण जसं आपण दागिने या 24 कॅरेटचे घालतो का, तर 24 कॅरेटचे घालत नाही, कारण ते नाजूक असतात. तर आपण काय करतो, याच्यामधला 2 भाग आपण कॉपरचे टाकतो म्हणजे तांब्याचे. तर 24मध्ये 22 कॅरेट जे असतं तर ते 22 कॅरेटमध्ये सोन्याची शुद्धता थोडी कमी झालेली असते, पण त्याच्यामध्ये मजबूती आलेली असते. ठीक आहे ना. तर 24 कॅरेटचे जशी बिस्किट, सोन्याची तार वगैरे लोक घेतात, त्यांना म्हणजे वापरत नाही, ते ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात. पण जेव्हा दागिने बनवण्याची वेळ येते तेव्हा आपण 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेट वापरतो. आता हे जेव्हा आपण 22 कॅरेटचा दागिना बनवतो तर त्यामध्ये सोनं हा आपला सॉल्व्हंट बनून जातो म्हणजे द्रावक, आणि कॉपर आपण थोड्या प्रमाणात घेतो मजबूती मिळण्यासाठी, तर तो बनून जातो द्राव्य. म्हणजे ते सॉलिड प्लस सॉलिड असं कॉम्बिनेशन बनतं. तर या प्रकाराला आपण सॉलिड सॉलिड कॉम्बिनेशन असं म्हणतो. स्टुडंट्स, द्रावण आणि त्याचे प्रकार आपण बघितले, तुमच्या लक्षात आले. येस, ब्रॉन्झ जे आहे ते पण एक अलॉय आहे. विशाल, यू आर करेक्ट. येस स्टुडंट्स, एकदा रिप्लाय करा की हे सगळं तुमच्या लक्षात आलं. स्टुडंट्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता यामध्ये आपण बघूया विषयवांगी मिश्रण.
आता हे सगळं हे जितकंही पाहिलं आपण, हे समांगी मिश्रण म्हणजे द्रावण याचे उदाहरण म्हणा किंवा याचे टाईप्स आपण बघितले. आता यामध्ये बघूया आपण विषमांगी मिश्रण. तर विषमांगी मिश्रण जे आहे विषमांगी मिश्रण यामध्ये पहिली गोष्ट याची व्याख्या अशी होईल की विषमांगी मिश्रणामध्ये कसं ना, जो एक घटक दुसऱ्या घटकामध्ये मिश्रित होतो तर तो पूर्णपणे सर्वीकडे सारखा मिश्रित होत नाही. ओके, कुठे जास्त कुठे कमी असं त्याचं मिश्रण बनतं. अच्छा, याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे याचा निलंबन आणि दुसरा प्रकार आहे निलंबन म्हणजे सस्पेन्शन. निलंबन म्हणजे सस्पेन्शन आणि दुसरा आहे कलील म्हणजे कोलाइड. ठीक आहे, तर हे आपल्याला निलंबन आणि कलील असे याचे दोन प्रकार आहेत. आता निलंबन म्हणजे काय, तर निलंबन आपल्याला सिंपल आहे यांच्यातला डिफरन्स. निलंबनामध्ये काय असते की जे पदार्थ मिक्स होतात त्यांचा आकार थोडासा मोठा असतो. म्हणजे जसं बघा, मी हा उदाहरण पुन्हा सांगतो की आपण जर पाण्यामध्ये, पाणी आहे समजा, पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि मीठ टाकून आपण त्याला घोळलं तर आपल्याला असं दिसते की विरघळून झाल्यानंतर मीठ आपल्याला दिसत नाही. स्पेशली असं आपण नोटीस नाही करू शकत, कारण तो या प्रकारात येतो, समांगीमध्ये येतो जर आपण व्यवस्थित घोळलं तर. पण सस्पेन्शनमध्ये काय असतात की ते पार्टिकल्स आपल्याला स्पष्टपणे उघड्या डोळ्याने दिसून पडतात. तर उदाहरण म्हटलं तर याचं बघा की जसं गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी जे आहे विद्यार्थ्यांनो, हे गढूळ पाण्यामध्ये तुम्ही बघा की मातीचे कण आपण स्पेशली पाहू शकतो, है ना. मातीचे कण आपण स्पेशली पाहू शकतो गढूळ पाण्यामध्ये. म्हणजे काचेच्या ग्लासामध्ये जर गढूळ पाणी घेतलं, मडी वॉटर घेतलं, तर त्यामध्ये जे मातीचे किंवा रेतीचे जे बारीक कण मिश्रित झालेले आहेत ते आपल्याला स्पेशली दिसून पडतात. ओके, बरं, त्यांना त्या गढूळ पाण्याला जर आपण असंच ठेवलं काही वेळ न हलवता तर आपल्याला दिसते की ते सगळं काय होते, सेटल डाऊन होते. ते सगळा गढूळपणा त्याचा खाली सेटल होतो. तर असं जे असते की ज्यामध्ये आपल्याला, आता तिथे द्रावक तर म्हणता येत नाही, पण जे मिश्रित घटक आहेत ते स्पेशली उघड्या डोळ्याने आपण पाहू शकतो, कारण त्यांच्या पार्टिकल कणांचा आकार थोडा मोठा असतो. त्याला आपण निलंबन म्हणतो. आणि कोलॉइड म्हणजे सस्पेन्शन काय असतात, तर हे असे असतात, हे असे कण असतात. याच्यामध्ये नो डाऊट कणच आहेत, पण हे असे कण आहेत विद्यार्थ्यांनो की हे कण आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. म्हणजे हे मिश्रित असतात. ओके, हे व्यवस्थितपणे कलीलमध्ये म्हणजेच काय झालं, ते विषमांगी झाला. तर पूर्णपणे सर्वीकडे सर्व प्रमाणात सारखे मिश्रित नसतात आणि त्यावर आपल्याला ते उघड्या डोळ्याने दिसत नाही. जसं आपण घेऊया की शाई, इंकमध्ये इंकचे जे पार्टिकल्स आहेत, इंकमध्ये जे मिश्रित रंगाचे पार्टिकल्स आहेत ते आपल्याला स्पेशली दिसत नाही, पण ते काय, एक विषमांगी मिश्रण. ओके, दुसरा आपण बघूया की जो चिमणीमधून निघणारा धूर असतो तो सुद्धा काय विषमांगी मिश्रणच आहे आणि त्यामध्ये तो प्रकार कोणता आहे, कलील आहे. त्यामध्ये मिश्रित पार्टिकल सुद्धा आपल्याला उघड्या डोळ्याने पाहता येत नाही, कारण त्यांच्या कणांचा आकार काय असतो, लहान असतो. तर इथे लक्षात ठेवायचं, कणांचा आकार काय, इथे कणांचा आकार इथे राहील मोठा
आणि यामध्ये काय राहील, लहान राहील. मोठा आहे तो उघड्या डोळ्याने दिसेल आणि लहान आहे तो उघड्या डोळ्याने दिसणार नाही. पण शेवटी हे दोन्हीही मिश्रण कोणत्या प्रकारचे आहेत, तर हे विषमांगी प्रकाराचे आहेत, म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. आय होप विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे कळलं असेल. तर एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड? कळलं तुम्हाला? सस्पेन्शनमध्ये आपण पार्टिकल्स सेंट्रीफ्यूगच्या पद्धतीने वेगळे करू शकतो. सेंट्रीफ्यूग एक प्रोसेस आहे. सेंट्रीफ्यूग, आता बघा, पार्टिकल्स वेगळे करायचे आहेत. तर जसं फॉर एक्झाम्पल हा असा एक टेस्ट ट्यूब आहे सपोज करा. या टेस्ट ट्यूबमध्ये गढूळ पाणी भरलं. आता मला पाणी स्वच्छ करायचं आहे, तर एक मशीन येते, त्याला आपण सेंट्रीफ्यूग म्हणतो. आपल्या फॅनसारखी असते. ते काय करते, जसा हा टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूबला असं करून टाकेल आणि असं गरगर गरगर जोरात फिरवेल. म्हणजे ही टेस्ट ट्यूब ही अशी होईल आणि अशी होऊन फिरेल. आता सेंट्रीफ्यूग हा मशीनचं नाव आहे. याच्यामध्ये जो बल पडतो म्हणजे फोर्स पडतो तो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. म्हणजे इथे जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, या पार्टिकल्सला काय असते, स्वतःचं वस्तुमान असते. वस्तुमान असल्यामुळे यांच्यावर बल पडतो. कोणता? सर्क्युलर मोशन होत असते, वर्तुळाकार रचनेमध्ये मोशन होत असते. तर हे सगळे पार्टिकल्स काय होतात, असे सरकत बॉटमला सेटल होतात. बॉटमला सेटल होऊन जातात आणि मग बॉटमला सेटल झाले की आपण याला सेपरेट करून वरचं पाणी वेगळं करू शकतो. हे तुम्हाला सांगतो, ही पद्धत जी आहे ही आपण वॉशिंग मशीनमध्ये वापरतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे ड्राय होऊन निघतात ना, तर तिथे सेंट्रीफ्युगल फोर्सचाच उपयोग केला जातो. वॉशिंग मशीनमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे, कपडे धुवून झाल्यावर ती मशीनचा तो ड्रम असतो तो खूप जोरात फिरतो, गरगर चांगला 3-5 मिनटं फिरतो. त्याच्यामुळे काय होते की जो ओल्या कपड्यांचा ओलावा आहे, म्हणजे पाणी कंटेंट आहे, ते असं बाहेर फेकल्या जातं. ते पाणी कलेक्ट करून ते बाहेर सोडलं जातं आणि कपडे काही अंशी तरी काय तर ड्राय होतात. म्हणजे त्यांचा आपण जितकं पिळून जितका इफेक्ट नाही आहे तेवढं त्या सेंट्रीफ्यूग वॉशिंग मशीनमध्ये येऊन जातं. तर वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा हा प्रकार वापरतो आपण. पण तिथे आपण कपड्यांमधून पाणी सेपरेट करतो. इथे आपण पाण्यामध्ये असलेला गढूळपणा किंवा सस्पेंडेड पार्टिकल सेपरेट करतो. दुसरं आणखी एक मेथड आहे तुरटीची. हे कधी कधी आपल्याला नळाद्वारे पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा काय असते की गढूळ पाणी येऊन जातं. पावसाळ्याच्या दिवसात होते असं, कुठे पाईपलाईन वगैरे फुटली तर गढूळ पाणी मिक्स होतं आणि तेच पिण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला येताना दिसतं. अशा वेळेस आपण काय करतो की ज्या भांड्यामध्ये पाणी भरलं तिथे आपण तुरटी, ॲलम असं फिरवतो. तो ॲलम काय करते, एक स्लॅग बनवते, एक असा स्लॅग बनवते, एक जेलीसारखा असा स्लॅग बनवतो आणि तो स्लॅग हळूहळू तरंगत खालच्या डायरेक्शनमध्ये जाऊन सेटल होऊन जातो. आता तो तरंगत खाली जात असताना हे जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स तो आपल्यामध्ये ट्रॅप करतो आणि ते ट्रॅप झालेले पार्टिकल्स त्याच्या स्लॅग सकट खाली येतात आणि खाली सेटल होतात आणि जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्याला वरती प्यायला मिळतं. तर ही एक सेपरेशनची प्रोसेस आहे. वाढू आपण त्याला निलंबन म्हणूया, दूधला आपण कलील म्हणूया. हे अक्षय वेगवेगळे मिश्रण आहे. तुम्ही सांगा विनय, रक्त हे काय आहे, निलंबन आहे की कलील? हा प्रश्न तुम्ही विचारला, मी तुम्हालाच विचारतो रिव्हर्समध्ये. रक्तातले घटक दिसून पडतात का? रक्तातले घटक दिसून पडतात का विनय? रक्तातले घटक उघड्या डोळ्याने दिसून पडतात का? बिलकुल, कलीलच आहे. आपल्याला उघड्या डोळ्याने, आता उघड्या डोळ्याने म्हणजे स्पष्टता असायला पाहिजे त्याच्यात. रक्तातले घटक जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की ते घटक आपल्याला उघड्या डोळ्याने पाहू नाही शकत, है ना, म्हणून ते कलिलाचाच प्रकार येईल. सो स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड. तुम्हाला हा चॅप्टर कळला असेल. इथे हा टॉपिक आपण एंड करतो आणि त्यानंतर
आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया. ओके, तर आजचा डिस्कशनचा विषय आहे आपला तो आहे आवर्त सारणी. म्हणजे आजचा नेक्स्ट टॉपिक आपला येईल आवर्त सारणी. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट चॅप्टर. आतापर्यंत जे चॅप्टर्स बघितले त्यामधला पहिला टॉपिक जो होता अणुविज्ञान, हा काही अंशी इम्पॉर्टंट आहे, पण हा समजायला थोडासा कसा होता, अणुविज्ञान हा इझी होता है ना. म्हणजे त्यामध्ये थोडं डोकं लावलं तर आपल्याला तो इझिली कळून येत होता. आवर्त सारणी तसाच इझी आहे, पण हा थोडा किचकट येतो कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे आवर्त सारणी. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल. तर आता हा पिरियॉडिक टेबल हे काय आहे, ठीक आहे. हा पिरियॉडिक टेबल म्हणजे असं आहे की ॲक्च्युली कसं होते की हे जे मूलद्रव्य आहे, आता मूलद्रव्य आपण जे म्हणतो की आपल्याला ज्ञात असलेले 118 मूलद्रव्य आहेत, या मूलद्रव्यांना जेव्हा आपण बघतो तर यांची उपलब्धता होती अगोदरपासूनच, पण आपल्याला हे माहिती नव्हतं. तर असे हे मूलद्रव्ये हळूहळू कालांतराने आपल्याला मिळत गेले है ना. आणि हे जे मूलद्रव्य आपल्याला मिळत गेले म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या एक एक मूलद्रव्याचा जेव्हा शोध लावण्यात आला, सायंटिफिक दृष्ट्या एक एक मूलद्रव्याचा शोध लावण्यात आला, मग शोध लागल्यानंतर यांची संख्या जेव्हा वाढायला लागली तेव्हा काय करण्यात आलं, सायंटिस्ट लोकांनी विचार केला की यांचं वर्गीकरण करावं, यांना मूलद्रव्यांना काय करावं, वर्गीकृत करावं. आता वर्गीकरण करण्याची काय आवश्यकता आहे, सरळ एक सिंपलशी गोष्ट आहे की आपण वर्गीकरण का करतो. वर्गीकरण का करतो, तर वर्गीकरण करण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा आपण काय करतो, तर असलेल्या घटकांचे विविध ग्रुप्स पाडतो आणि त्या ग्रुप्सवर आपण स्टडी करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ट्यूशन क्लास आहे असं समजा, एक ट्यूशन क्लास आहे, त्या ट्यूशन क्लासमध्ये 10 विद्यार्थी आहे आणि एक शिक्षक आहे. तर हा 10 विद्यार्थ्यांना शिकवणारा एक शिक्षक आहे. तर हा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर पर्सनल अटेन्शन देऊ शकतो, कारण जर तो 1 तास लेक्चर घेत असेल तर त्या एका तासामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला तो आपला एक पर्सनल टच देऊ शकतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतो. पण जेव्हा हीच संख्या एका क्लासमध्ये 100 विद्यार्थी आणि एक शिक्षक असेल तर या 100 विद्यार्थ्यांवर पर्सनल टच देणं इम्पॉसिबल असतं एका तासामध्ये. मग अशा वेळेस आपण काय करतो की आपण विद्यार्थ्यांचे ग्रुप पाडतो. हे जे विद्यार्थी असतात त्यांचे ग्रुप्स पाडायचे, म्हणजे एका टाईपच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप, तसाच दुसऱ्या टाईपच्या विद्यार्थ्यांचा दुसरा ग्रुप, आणि मग त्या ग्रुप्सवर आपण जेव्हा पर्सनली लक्ष देतो, म्हणजे असं समजा 5 ग्रुप पाडले आपण, 20-20 विद्यार्थ्यांचे 5 ग्रुप, तर आता आपण पर्टिक्युलर एका विद्यार्थ्यांवर लक्ष न देता आपण काय करतो की आपण ग्रुपवर लक्ष देतो. ही जी प्रोसेस आहे की ज्याद्वारे आपण ग्रुप्स बनवतो आणि मग स्टडी करतो, तर याला आपण वर्गीकरण म्हणतो. ठीक आहे, वर्गीकरण म्हणतो. वर्गीकरण जेव्हा होते तर वर्गीकरण पहिली गोष्ट आपण करतो केव्हा, जेव्हा आपल्याकडे संख्या जास्त होऊन जाते. ओके, नसेल संख्या कमी असेल तर आपण 1 by 1 डील करू शकतो. संख्या जास्ती तर वर्गीकरण करावं लागते. आणि वर्गीकरण करतो काय आपण,
तर त्या ग्रुपमधल्या घटकांचा आपण अभ्यास करतो. तर जेव्हा मूलद्रव्य कमी होते तेव्हा त्यांची स्टडी 1 बाय 1 करणं इझी होतं. मूलद्रव्यांची संख्या जेव्हा वाढत गेली तर वाढत असताना आपल्याला असं भासलं, म्हणजे सायंटिस्ट लोकांना असं भासलं की आता यांची एकत्रित क्लासिफिकेशन करून, वर्गीकरण करून यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि या प्रोसेसमध्ये, वर्गीकरण करून अभ्यास करण्याच्या प्रोसेसमध्ये एक आवर्त सारणी शेवटी बनली. आवर्त सारणी म्हणजे एक पिरियॉडिक टेबल. त्याच्यात हा जो सारणी टेबल आहे, या टेबल तर तुम्हाला कळलं की एक तक्ता, एक सारणी, ओके. पण याच्यात हा जो आवर्त वर्ड आहे किंवा पिरियॉडिक वर्ड आहे, हा जो आहे, हा पिरियॉडिक वर्ड जो आहे, या वर्डचा काहीतरी एक विशेष मिनिंग आहे, ते आपण बघूया. ठीक आहे. तर आवर्त सारणीला किंवा या चॅप्टरला आपण काय म्हणतो की मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार त्यांची मांडणी करून तयार केलेली सारणी म्हणजे आवर्त सारणी. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये आपण काय करतो की यामध्ये मूलद्रव्यांना जे मांडणी करतो तक्त्यामध्ये, तो तक्ता जो बनवतोय, तो टेबल जो बनवतोय, त्या टेबलमध्ये एक विशेष गोष्ट आहे की आपण त्यांच्या गुणधर्मांकडे लक्ष ठेवून तो तक्ता बनवतोय, है ना. आवर्त सारणी जेव्हा बनते किंवा एक टेबल बनवतो तर त्या टेबलमध्ये आपण मांडणी कशी करतो, अल्फाबेटिकल ऑर्डरनी करत नाही, है ना. आपण आणखी दुसऱ्या छोट्या मोठ्या गुणधर्माच्या आधारावर नाही, पूर्ण गुणधर्म बघतो आणि गुणधर्म जसे आपल्याला त्यांच्यामध्ये साम्यता वाटते तसे गुणधर्मांना लक्षात घेऊन आपण जी मांडणी करतो त्या मांडणीला आपण काय म्हणतो, आवर्त सारणी असं म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा, आवर्त सारणीचं डेफिनेशन तुम्हाला कळलं? आवर्त सारणी म्हणजे काय हे कळून आलं विद्यार्थ्यांना? आता ही आवर्त सारणी बनवण्यासाठी, जसं बघा आपण अणुविज्ञान शिकलो, त्या अणुविज्ञानामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की आपण सगळ्यात प्रथम क्रेडिट कोणाला देतो? अणुविज्ञानमध्ये जेव्हा अणूचा शोध प्रॉपरली लागला तर प्राचीन काळी तर आपल्याला फक्त नावच माहिती होते की छोट्या घटकाला जो उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही असा घटक पदार्थाचा म्हणजे अणू असतो, असं सांगणारे खूप लोक होते. ग्रीकपासून भारतापर्यंत असे लोक होते ज्यांनी काहीतरी सांगितलं, पण त्यांनी फक्त नावं सांगितली, असं काही त्याच्यामध्ये डिटेल्स काही दिले नाही. तर सर्वप्रथम आपल्याला पहिला डिटेल देणारा होता कोण? जॉन डाल्टन. तर जॉन डाल्टनने आपल्याला सर्वप्रथम अणूबद्दल एक सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये पुष्कळशा गोष्टी चुकल्या जरी असतील किंवा पुष्कळशा डिटेल्स आणखी सांगितल्या नाही तरी पण त्या सिद्धांताला एक व्हॅल्यू आहे, कारण ती एक सुरुवात होती अणुविज्ञानाबाबतीत, है ना. तर जसं तिथे जॉन डाल्टनने सुरुवात केली होती तसं आवर्त सारणी बनवण्यासाठी ज्या प्रथम व्यक्तीने सुरुवात केली तो प्रथम व्यक्ती होता कोण? डोबे रायनर. प्रथम व्यक्ती होता डोबे रायनर. हा डोबे रायनर जो होता, हा नाव आहे डोबे रायनर, याने जी पद्धत शोधून काढली त्या पद्धतला डोबे रायनरची त्रिके म्हणतात. डोबे रायनरची त्रिके. त्रिके म्हणजे काय? तर त्रिके म्हणजे ट्रायड्स होतो. ट्रायड्स. ट्रायड्स. ट्रायड्स म्हणजे 3चा ग्रुप. डोबे रायनरचे ट्रायड्स म्हणजे 3चा ग्रुप. तर या व्यक्तीने, डोबे रायनरने सर्वप्रथम 1829 मध्ये त्यावेळेस जितके मूलद्रव्य माहिती होते, आपल्याकडे ती संख्या नाही आहे की त्यावेळेस किती एक्झॅक्टली मूलद्रव्य होते, त्यावेळेस जितके मूलद्रव्य माहिती होते त्या मूलद्रव्यांना एका विशिष्ट प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. ओके. तर त्याने काय केलं, तर त्याला असं आढळलं की हे जितके मूलद्रव्य माहिती आहेत याच्यामध्ये असे काहीशे 3-3चे ग्रुप्स आपल्याला मिळतात. 3-3चे ग्रुप्स आपल्याला मिळतात की ते 3-3चे ग्रुप यांचे अणुवस्तुमान जर आपण घेतले,
अणुवस्तुमान घेतले तर 3 पैकी पहिल्या आणि तिसऱ्याच्या अणुवस्तुमानाचा म्हणजे ॲटॉमिक मासेसचा जर आपण ॲव्हरेज काढला तर तो आपल्याला मधल्या त्रिकामधल्या मधल्याचा अणुवस्तुमाना इतका त्यांचा ॲव्हरेज मिळतो. म्हणजे त्याने काय केलं तर त्याने पाहिलं की मधल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे साधारणपणे अन्य 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. तर हे आपण असं नाही समजणार, याला आपण काय करू एक्झाम्पलने समजू. तर असं समजा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे त्यावेळेस डोबेरायनरच्या वेळेस माहिती असलेले मूलद्रव्य होते, एलिमेंट्स होते. डोबेरायनरनी काय केलं, या तिघांचा ग्रुप बनवला. अच्छा, या तिघांच्या ग्रुपमध्ये त्याला असं दिसून आलं की या तिघांचे अणुवस्तुमान काढले. अणुवस्तुमान तर ते लिथियमचा आहे 6.9, याचा आहे 23 आणि याचा आपल्याला दिसते ते आहे 39, पोटॅशियमचं 39. हे काय आहे विद्यार्थ्यांनो, हे अणुवस्तुमान आहे. अणुवस्तुमान म्हणजे काय, अणूचं असलेलं वस्तुमान, अणूचं असलेलं मास, ॲटमचं असलेलं मास म्हणजे अणुवस्तुमान. तर लिथियमचं 6.9, सोडियमचं 23 आणि पोटॅशियमचं 39. आता जेव्हा हा या तिघांना चढत्या क्रमाने ठेवतो है ना, कमी मग जास्त मग जास्त, तर या तिघांच्या मध्ये असं त्याला दिसून आलं की पहिल्या आणि तिसऱ्याचा जर आपण ॲव्हरेज वस्तुमान काढलं, सरासरी काढली, तर म्हणजे हे किती होईल 6.9 प्लस 39 आणि सरासरी काढायची आहे तर भागीला 2 करावं लागेल. ओके, भागीला 2 केला तर 39 प्लस 7 किती होतात, हे 45.9 डिवायडेड बाय 2 होईल है ना. याला भाग दिला तर हे ॲप्रॉक्सिमेटली अंदाजाने किती येतं 23 है ना. हे 46च समजा, 46 भागीला 2 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली काय येतं 23 येतं. आणि हे जे 23 आहे हे 23 अणुवस्तुमान कोणाचं आहे तर सोडियमचं आहे, म्हणजे मधल्याचं आहे. तर याला काय दिसतंय कोणाला, डोबेरायनरला दिसते की त्याने जे मूलद्रव्य त्याला माहिती होते त्यावेळेस त्याच्यातले काही ग्रुप्स असे निवडले 3-3चे. त्या ग्रुप्समध्ये चढत्या अणुवस्तुमानाच्या क्रमाने, क्रम कसा ठेवला, चढता क्रम, कुणाचा, अणुवस्तुमानांचा चढत्या क्रमामध्ये ठेवलं तर त्याला मधल्याचं अणुवस्तुमान किती सापडलं तर बाकीच्या 2 असलेल्या मूलद्रव्यांच्या सरासरी अणुवस्तुमाना इतके अणुवस्तुमान मधल्याचे सापडले. तर त्याने या तिघांच्या ग्रुपला त्रिके किंवा त्रिक म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला ट्रायड असं त्याने संबोधले, असा तो म्हणाला. आता हे जे ट्रायड होतं, हे ट्रायड होतं तर हे त्यावेळेस जितके मूलद्रव्य होते सगळ्यांमध्ये आढळले का, तर याचे प्रॉब्लेम्स काय झाले की त्याने हा रूल मांडला, हा रूल बनवला की त्रिकांचा रूल आहे, नियम आहे की 3-3चे ग्रुप घेतले तर मग सरासरी अशी मिळते, या पद्धतीने हा नियम बनला. तर मग जर हा नियम आहे तर त्यावेळेस जितके मूलद्रव्य होते त्या सर्व मूलद्रव्यांवर हा नियम लागू पडायला पाहिजे. कारण आपण नियम बनवतोच याच्यासाठी की जो तुम्ही स्टेटमेंट किंवा लॉ सांगताय तो लॉ सर्वांवर समान पद्धतीने लागू झाला पाहिजे. तर आपल्याला असं दिसलं की त्रिकांची जी पद्धत होती ते काहीच मूलद्रव्यांवर लागत होती, बाकी मूलद्रव्यांवर हा नियम काहीसा चुकत होता. ठीक आहे, तर ते चुकत होता, जे काही कारणं असतील त्याची ते कारणं आपल्याला कळतील नंतर. तर त्या कारणांमुळे ही पद्धत काही अंशी सक्सेसफुल ठरली आणि मग काही अंशी हे अनसक्सेसफुल राहिली. तर म्हणून ही पद्धत काही उपयुक्त ठरली नाही, म्हणजे या पद्धतीवर जास्ती काही विचार करण्यात आला नाही नंतरच्या शास्त्रज्ञांनी. याचं कारण सिंपल आहे की ही पद्धत सर्व माहीत असलेल्या मूलद्रव्यांवर किंवा पुढे माहीत होणाऱ्या मूलद्रव्यांवर इक्वली लागू पडत नव्हतं. पण मित्रांनो, एक गोष्ट आहे की आजही आपण जेव्हा आवर्त सारणी शिकतो
तर सर्वात प्रथम डोबे रायनरचं नाव आपण नक्कीच घेतो. वाय? कारण काय? कारण त्याने सुरुवात केली. सारणी बनवण्याची, गुणधर्माचा अभ्यास करून काहीतरी सुरू करण्याची सुरुवात त्याने करून आली आणि ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये विविध रित्या प्रयोग करून वेगवेगळ्या माहितीद्वारे एक पर्टिक्युलर परफेक्ट आवर्त सारणी आजच्या डेटमध्ये आपल्याकडे तयार आहे. गॉट इट? तर ही डोबे रायनरची त्रिक अशा पद्धतीची होती. तर विद्यार्थ्यांनो, ही तुम्हाला त्रिक कळून आली का? एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड व्हॉट डज इट मीन? तुमचे रिप्लायज थोडेसे पाठवा, कारण रिप्लाय म्हणजे तुम्ही माझ्या समोर नाही आहे तर तुमच्या रिप्लायच माझ्या शिकवण्याला दुजोरा देतात. तुमचे रिप्लाय झाले म्हणजे मला असं वाटते की तुम्हाला कळलं. ओके, ठीक आहे. त्यानंतर येतो न्यूलँड. डोबे रायनर गेल्यानंतर, डोबे रायनरचे ट्रायड्स आल्यानंतर नेक्स्ट आला न्यूलँड. तर न्यूलँडने काहीतरी केलं, पण त्याने काय केलं? त्रिकेने अष्टके बनवले. अष्टके म्हणजे काय? ऑक्टेव्स. ऑक्टेव्स म्हणजे काही अंशी हे सारे ग म पद निसा असे सप्तसूर आहेत ना, त्या सप्तसुरांना इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण ऑक्टेव्स म्हणतो. तर त्या ऑक्टेव्सवर आधारित त्याने काय केलं? त्याने आपली मूलद्रव्यांची मांडणी केली आणि त्याला काही अंशी असं दिसून आलं, जे आपण आता बघणार आहोत. तर न्यूलँडच्या वेळेस 56 मूलद्रव्य माहिती होती. 56 एलिमेंट्स माहिती होते. 56 मूलद्रव्यांचा त्यावेळेसपर्यंत शोध लागला होता. ओके, आता ही जी 56 मूलद्रव्य होती, तर न्यूलँडने काय केलं? न्यूलँडने तीच पद्धत अवलंबली जी काही अंशी डोबे रायनरने घेतली होती. काय केलं त्याने? पुन्हा या 56 मूलद्रव्यांचा काय केला? अणुवस्तुमान कॅल्क्युलेट केलं आणि या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने असे 56 मूलद्रव्य लावले. म्हणजे असं जसं बघा, हा फर्स्ट, मग सेकंड, मग थर्ड, मग फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ, अशी जी मूलद्रव्य असतील ते तुम्हाला चार्ट्स तुम्हाला मिळतील. ओके, हां, 1 2 3 4 अशी मांडणी केली. हे कोणत्या अँगलनी मांडतोय तो? हे चढता क्रम आहे. कशाचा चढता क्रम आहे? तर या पर्टिक्युलर म्हणजे हायड्रोजन पासून सुरू झाला तर या पर्टिक्युलर कशाच्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने लावला. म्हणजे ॲटमच्या ॲटॉमिक मासेसच्या अनुसार असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम त्याने ठेवला. पण आता 7व्या नंतर जेव्हा 8वा लावायची वेळ आली तर त्याला असं दिसलं की हा जो 8वा मूलद्रव्य आहे, हा 8वा मूलद्रव्य आहे, याचे पुष्कळशे गुणधर्म या पहिल्याशी मॅच करतात. या 8व्याचे पुष्कळशे गुणधर्म या पहिल्याशी मॅच करतात. तर मग त्याने काय केलं? हा 8वा इथे न ठेवता, या 8व्याला इथे ठेवलं. 8 9 10 11 12 13 14, मग 15. आता 15वा जो होता, 15वा याच्यानंतर इकडे यायला पाहिजे, पण त्या 15व्याचे गुणधर्म पहिल्या आणि 8व्यासारखे व्हायला लागले, म्हणजे मॅचिंग व्हायला लागली. तर त्याने त्याला इकडे न मांडता त्याने कुठे मांडणी केली? त्याची पहिल्या आणि 8व्याच्या खाली केली. मग अशी चालली 16 17 18 असं जात गेला तो. असं हे सुरू राहिलं आणि असं करत करत किती 7 8 एकाच्यात 7 आहेत, 7 8 56, म्हणजे इकडे तो 8व्या लाईनमध्ये 56व्या क्रमांकापर्यंत पोहोचला. आणि हा 56वा क्रमांक होता थोरियमचा, म्हणजे हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत अशी त्याने मांडणी केली. आता या मांडणीमध्ये त्याला काय दिसलं?
की हे 7 झाल्यानंतर 8वा जो येतो, या 8व्याचा गुणधर्म पहिल्यासारखा होतो. याचा अर्थ दुसऱ्याचा गुणधर्म 9व्यासारखा, तिसऱ्याचा 10व्यासारखा, म्हणजे 1, 8, 15 त्याच्या खालचे पूर्ण, 2, 9, 16 त्याच्या खालचे पूर्ण, असे जे रांगेने येत आहेत यांचे गुणधर्म काय होत आहेत, मॅच होताना त्याला दिसले व त्याने या पद्धतीने मांडणी केली. तर विद्यार्थ्यांनो, न्यूलँडची मांडणी तुम्हाला कळली का? न्यूलँडची मांडणी तुम्हाला कळली का? कॅल्शियम 17व्या क्रमांकावर कॅल्शियम. तर न्यूलँडने जे या पद्धतीची मांडणी केली तर त्याने म्हणायचं होतं की याच्यानंतर खाली जे येणारे मूलद्रव्य आहेत यांचे गुणधर्म मॅच होतात. तर त्याला असं दिसलं की जेव्हा तो चढत्या अणुवस्तुमानाच्या क्रमाने मांडणी करतो तर ही मांडणी त्याने जे सांगितलेला नियम आहे की 7 नंतर प्रॉपर्टीज गुणधर्माचं रिपिटेशन सुरू होते, तर हे फक्त कॅल्शियमपर्यंत सुरू होतं. म्हणजे कॅल्शियम 17व्या क्रमांकापर्यंत जे मूलद्रव्य होता तिथपर्यंतच त्याचा नियम व्यवस्थित सुरू होता आणि त्यानंतर तो नियम बिघडण्यास सुरुवात झाली. म्हणजे पहिला दोष त्याच्या अष्टक मांडणीमध्ये हा होता की हे 56च्या 56 मूलद्रव्यांवर त्याने सांगितलेला लॉ लागू पडला नाही. तो कॅल्शियमपर्यंत तंतोतंत लागू पडला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गडबडी होणं सुरू झाली. ठीक आहे, ही एक गोष्ट ठरली. दुसरी गोष्ट काय की न्यूलँडला असं कदाचित वाटलं असेल की हे जे 56 मूलद्रव्य आता आहेत एवढेच मूलद्रव्य सृष्टीमध्ये आहेत, म्हणजे नवीन मूलद्रव्य कदाचित नसतील, म्हणून त्याने आपल्या या सारणीमध्ये नवीन शोधून काढलेल्या मूलद्रव्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्याचा 1 वरून सुरू झाला, सारणी 1 पासून सुरू झाली आणि जे 56 वर येऊन संपली. म्हणजे त्याच्यानंतर जर 57, 58वा मूलद्रव्य जर आला असता किंवा शोधला गेला असेल तर त्याला कुठे मांडायचं आहे हे काही कळून आलं नाही. तर हा आणखी एक त्याच्यामध्ये असलेली त्रुटी होती की त्याने नवीन शोधून काढल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांसाठी आपल्या सारणीमध्ये जागा काही सोडली नव्हती. अच्छा, त्याने आता मांडणी कशी केली? मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या हिशोबाने केली है ना. आता अणुवस्तुमानाच्या हिशोबाने करताना त्याला चढत्या क्रमात ठेवायचं असतं, म्हणजे वस्तुमान याचं कमी, मग जास्त, मग जास्त, मग जास्त असं ठेवायचं. तर त्याला असंही दिसून आलं की त्याच्या सारणीमध्ये काही असे मूलद्रव्य होते की ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत. मग सारखे गुणधर्म असणारे मूलद्रव्य कुठे यायला पाहिजे? एकाखाली एक यायला पाहिजे. तर इकडला जो मूलद्रव्य आहे याच्याशी जो मॅच करतो गुणधर्म तो इकडे चालला गेला, कारण त्याने क्रम कसा ठेवला? अणुवस्तुमानाचा चढता क्रम ठेवला. चढत्या क्रमानुसार तो बरोबर असेल, पण त्याला इथे राहायला पाहिजे होतं गुणधर्माच्या संदर्भात. म्हणजे जर तो चढत्या क्रमाच्या मांडणीनुसार बरोबर असेल तर गुणधर्माच्या मांडणीनुसार तो चुकत होता. कधी त्याने जर गुणधर्माच्या मांडणीनुसार त्याने बरोबर करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो चढत्या क्रमाचा म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमामध्ये तो चुकत होता. म्हणजे हे काही अंशी काय झालं, न्यूलँडच्या या सारणीमध्ये आपल्याला दिसून पडलं. ओके, बरोबर. आणखी त्याने आणखी एक गोष्ट केली की जे विभिन्न गुणधर्म असलेले जे काही मूलद्रव्य होते, जसं की एक आपण पाहू की कोबाल्ट आणि निकेल हे धातू आहेत. कोबाल्ट, निकेल धातू आहेत. आता हे कोबाल्ट, निकेल धातू आहेत आणि क्लोरीन, ब्रोमीन काय आहेत? हे अधातू आहेत, हॅलोजन्स आहेत. यांचे गुणधर्म खूपच वेगळे आहेत. पण तो चढत्या क्रमाने मांडत असताना त्याला असं दिसलं की हे सगळे एकाच गुणधर्माच्या कॉलममध्ये आले. म्हणजे कोबाल्ट, निकेल आणि क्लोरीन, ब्रोमीन हे जे विभिन्न गुणधर्म असलेले जे पदार्थ आहेत किंवा मूलद्रव्य आहेत ते एकाच जागी आपल्याला दिसायला मिळाले. तर हा टेबल, ही सारणी कॅल्शियमपर्यंत करेक्ट होती. त्यानंतर या कॅल्शियमच्या नंतर हा बिघाड सुरू झाला आणि मग ही सारणीसुद्धा नंतरच्या काळामध्ये ॲक्सेप्ट करण्यात आलेली नाही. व मग त्यानंतर एक मेंडलीफ आला आणि मेंडलीफने काही सुधारणा केल्या. तर मेंडलीफची सारणी आपण उद्या शिकणार आहोत. तर पहिले मला सांगा
न्यूलँडची सारणी तुम्हाला कळून आली का विद्यार्थ्यांनो? एकदा रिप्लाय करा, से येस नो. हॅव यू अंडरस्टूड? या पद्धतीने न्यूलँडने आपली सारणी तयार केली. बरं, न्यूलँड, डोबेरायनर, आता हे तर गॉन केसेस आहेत ना, हे आता थोडी चालतात, हे तर जुने आहेत. पण विद्यार्थ्यांना MPSCने यांच्यावरही परीक्षेत प्रश्न विचारले आहेत, म्हणून यांना निग्लेक्ट करायचे नाही. ओके, यांचा अभ्यास करायचाच. चला, इथे आपण थांबूया विद्यार्थ्यांनो. ओके, आणि पुढचं मेंडलीफ आणि आधुनिक आवर्त सारणी आपण उद्या करू. तर स्टुडंट्स, प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे तुम्हा सर्वांचा धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा छान छान शिकूया. आता केमिस्ट्री हार्ड होत जाईल आणि तिथे आपण व्यवस्थित नॉलेज घेऊया. तर थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय युअर डे अँड स्टडीज. बाय बाय. बाय.